शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, समोर बसलेले सर्व शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, पदाधिकारी, सभागृह ओसंडून वाहत आहे आणि हा शिवसंकल्प मेळावा सकाळी सुरू झाल्यापासून मी उद्धवजींना सांगू इच्छितो की आपल्या सगळ्या प्रमुख वक्त्यांनी पुण्यातल्या शिवसैनिकांना फार उत्तम मार्गदर्शन केलं. सचिन अहिर असतील, विनायक राऊत असतील, सुषमाताई अंधारे, अंबादास दानवे, भास्करराव जाधव, ह्या सगळ्यांनी एक शिबिर कसं असावं आणि शिबिरामध्ये शिवसैनिकांना कोणती दिशा द्यावी या संदर्भात जोरदार मार्गदर्शन केल्यावर आणि त्यांचं भाषण सगळ्यांची रंगली, कारण ही खुर्ची रिकामी होती. आता माझ्यासमोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावताय. वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जना करा. उद्धवजी उद्धवजी हसतायत. उद्धवजी हसतायत. मी एका ओळीत सांगेन त्यांचा हसण्याचा अर्थ काय. ये हंसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है. ये हंसता हुआ चेहरा है कुछ लोगों के जलने का कारण है. महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली. एवढं सगळं घडताय, संकटांवर संकट येत आहेत, संघर्ष होतोय, कोंडी केली जाते, पण आमचा नेता मात्र हसत हसत प्रत्येक संकटाला सामना देतो आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतो आहे. त्याच्यामुळे जी समोर जी जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्धवजी तुमचं हसणं आहे. आजचं आपण वातावरण जर पाहिलं असेल, आज सकाळपासून पुण्यातलं, खूप दिवसांनी पुण्यामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सुषमाताई, आपण मगाशी एक उल्लेख केला, कोणत्या जागा लढायच्या आहेत, काय करायचं आहे, यादी तयार आहे. जर मला विचारलं, उद्धवजी विचारतात, जर आपल्याला विचारलं कोणत्या जागा लढणार तुम्ही पुण्यात, पुणे, मावळ, पुणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. आणि गेल्या 25-30 वर्षामध्ये या प्रत्येक जागेवर कधी ना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे. तुम्ही 1-2 जागा घेऊ नका. हा पुणे, आता पहा तुम्ही, गेले काही वर्ष, मी नेहमी सांगतो, गेल्या काही वर्षामध्ये शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या. आता शिवसैनिकांना स्वतःसाठी लढायचं आहे. कधी भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिली, त्यांच्या आमदार निवडून आणले. परवा कसब्याची पोटनिवडणूक झाली,
शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्यात काँग्रेसचा आमदार निवडून आणला. बारामतीच्या जागेत सुप्रियाताईचा विजय व्हावा म्हणून शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं. पुण्यामध्ये कालच्या लोकसभेत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं. मी सांगतोय, पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे. सगळे आपण महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे. आणि हे आपल्याला करावं लागेल. यासाठी आजचा हा शिवसंकल्प मेळावा आहे. या शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे हे माननीय उद्धवजी सांगतील. पण 2 दिवसापूर्वी माननीय उद्धवजींनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक जो मंत्र दिलेला आहे, जो संदेश दिलेला आहे, तोच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. एक तर तू राहशील, एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा, लेकिन महाराष्ट्र में रहेगी शिवसेना ही. तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भौंकते हैं, सांगा त्यांना. हम शेर है, खुलेआम ठोकते हैं. एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा हे सांगणारा या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय उद्धव ठाकरे आहे. माझ्या नादाला लागू नका. पण ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक सोपी नाही. तुम्ही आम्हाला नेहमी सांगता, ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना सांगतो, पदाधिकाऱ्यांना सांगतो. नुसती हवा निर्माण करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीनं लढलो. आज जरा आम्ही शांतपणे बोलतोय, कारण मार्गदर्शन करायचं आहे. लोकसभेच्या निवडणुका आपण लढलो आणि जिंकलो. तरी मला असं वाटतं की शिवसेनेनं जे यश अपेक्षेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही. कष्ट केले आपण, नवीन पक्ष, नवीन चिन्ह, समोर पैशाची ताकद, दहशतवाद, सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो. विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे. विधानसभेच्या लढाईमध्ये ही आरपारची लढाई होणार आहे. आणि जे आपण म्हणालात, एकतर तू राहशील किंवा मी राहणार, आपण हे जरी खरं असलं तरी आपण राहण्यासाठी प्रत्येकाला छातीचा कोट करून द्यावं, लढावं लागेल. लोकसभेतल्या काही जागांचा निकाल जर आपण पाहिला होतो किंवा शिवसैनिकांना मी सांगेन, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण गाफील राहिलो. नाही तर मोदी गेलाच होता, मोदी तो गयो म्हणायचो. काल एक रिपोर्ट आलेला आहे, आपण पाहिला असेल. भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा हे चोरांचे सरदार किती बारीक पद्धतीनं काम करतात. एक संस्था ADR म्हणून त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे. आणि तो रिपोर्ट जो असतो, त्यांचा रिपोर्ट हा अत्यंत ऑथेंटिक रिपोर्ट मानला जातो. निवडणुका झाल्यावर देशातल्या सर्व मतदारसंघांचा ते अभ्यास करतात. मतमोजणी असेल किंवा इतर काही संदर्भ असतील त्याचा अभ्यास करतात आणि ते त्यांचा एक अहवाल देतात. तो अहवाल असं सांगतो की देशातल्या एकूण 538 लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झालेली आहे. 538 लोकसभा मतदारसंघात जी आपल्या नजरेत येऊ शकली नाही. 538 लोकसभा मतदारसंघात असं आढळून आलं या संस्थेला, प्रत्यक्ष झालेलं मतदान
प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्यामध्ये तफावत आहे. 362 मतदारसंघ असे आहेत, त्यात 362 मतदारसंघ झालेले मतदानाचे जे आकडे आहेत त्याच्यापेक्षा किमान 6.5 लाख मतं कमी दिसत आहेत. 6.5 लाख मतं कमी दिसत आहेत. 176 मतदारसंघ असे आहेत, त्यात साधारण 2 लाख मतं जास्त मोजली गेलेली आहेत. 2 लाख मतं जास्त मोजली गेली आहेत. हा आकडा आपल्याला फार कमी दिसतो आहे. 36 लाख 2 लाख. पण या महाराष्ट्रामध्ये 4 मतदारसंघ असे आहेत जे आपण अत्यंत कमी मताने हारलेलो आहोत. 50 पासून ते 12,000 आणि 15,000 पर्यंत. लक्षात घ्या, मुंबईतली जागा 48 मतांनी आपण हारलो. हातकणंगलेची जागा आपण 12,000 मताने हारलो. बुलढाण्याची जागा आपण अत्यंत कमी मताने हारलोय. हे जे कमी मोजले आणि जास्त निघाले, त्यानंतर उत्तर प्रदेश मधले 9 मतदारसंघ हे 100 ते 1000 मतांनी भाजपचा विजय दाखवलेला आहे. बिहारमध्ये याच पद्धतीनं झालंय. आणि या सगळ्यांचा जर मतांचा आकडा मोजला तर तो नेमका एवढाच आहे, 7 लाख. जिथे आपलं लक्ष नव्हतं, मतदान केंद्रावरील आपल्या लोकांनी जरासा गाफीलपणा दाखवला आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे विजय ते चोरू शकले, आपल्याकडनं हिसकावून घेतले सगळे. नाहीतर भारतीय जनता पक्षाचा पराभव हा झालेलाच होता. आणि अशा प्रकारचे किमान 35 ते 40 मतदारसंघ या देशामध्ये असे होते जे या 5 ते 6 लाखाच्या ज्या चोरलेली मतं आहेत, लहान 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 लहान, की त्यांनी आपल्याकडे विजय हा शेवटच्या क्षणी त्यांनी हा मिळवलेला आहे. मी हे आपल्याला यासाठी सांगतोय, अशा प्रकारचं उद्योग आणि धंदे हे विधानसभेत अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता मला दिसते आहे. हे जे आपण शिबिर घेतलेलं आहे, जे आपण मार्गदर्शन आपल्या नेत्यांचं सहकार्यांचं आमचं ऐकलेलं आहे, त्या मार्गदर्शनाबरोबर जिथे आहात त्या जमिनीवर एखादा योद्धाप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. प्रत्येक मताची मोजणी होईपर्यंत तुम्ही तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. तसं झालं नाही तर हे जे आज माझ्यासमोर आकडे आलेले आहेत आणि त्याच्यातून किमान 35 ते 40 जागा आपल्या हातातून निसटलेल्या आहेत, त्याच्यात शिवसेनेच्या 4 जागा आहेत. लक्षात घ्या, जर त्या 4 जागा आपल्या हातामध्ये आल्या असत्या तर आपण 14-15 जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांकावर असतो. विधानसभेमध्ये अशा प्रकारचा गाफीलपणा आपल्याकडे असता कामा नये. बाकी इतर अनेक गोष्टी आहेत. मगाशी मार्गदर्शन अनेक विषयांवरती केलेलं आहे. पण शिवसेनेला निवडणुका नवीन नाही. भास्करराव आपण सांगितलं, आपण अनेक जय पाहिलेत, अनेक पराभव पचवलेत, त्यातून आपण उभे राहिलो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवरही झेलले आणि पाठीवरही झेललेले आहेत. बाळासाहेब ठाकरे ते नेहमी सांगायचे, हिंदुहृदय सम्राट, माझ्या पाठीवर इतके वार झालेत, इतके घाव झालेत, आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.